नमस्कार शिवसैनिक बांधवांनो, शिवसेना ही आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओच्या माध्यमातून शिवसैनिकांना मी आज तुमच्यासमोर काही विचार मांडत आहे. बघा, उद्यापासून आपलं पावसाळी अधिवेशन चालू होत आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी एक रणनीती तयार केलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रश्न असतील, या प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्यासाठी एक रणनीती आखली जात आहे. आणि संपूर्ण विरोधी पक्षातील जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांची आज एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या सरकारच्या चहा पाण्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. आणि या बहिष्कार टाकण्यामागची कारणं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. आपण बघितलं असेल, इलेक्शनच्या कालावधीमध्ये सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने दिली होती की होय, जर महाराष्ट्रात आमचं सरकार आलं तर सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. परंतु आज या शेतकऱ्यांना कसं वाऱ्यावर सोडलं जात आहे. आणि या सरकारच्या धोरणामुळे आणि या कुटील रणनीतीला हाणून पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी आज त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा आणि या अधिवेशनामध्ये त्याचा आवाज उठवण्याचा एक धोरण आखलेलं आहे. आणि ही रणनीती यशस्वी होईलच, कारण आज शेतकरी बेजार झालेला आहे. पाऊस, अतिवृष्टी असू द्या, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हाल अतिशय बिकट झालेले आहेत. आणि आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर वाढतच आहेत. शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे. मालाला भाव नाही आहे, शेतकऱ्यांच्या मालाला कुठेच भाव नाही आहे. आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि कर्जमाफी हा सर्वात मोठा गंभीर विषय आज सरकारसमोर असताना सरकार मात्र या कर्जमाफीला बगल देऊन पुढे जात आहे. आणि हाच जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व सत्ताधारी पक्षांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न झाला. आज महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल जर आपण विचारलं तर बघा, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली कुठे? आज महिलांवरती किती अत्याचार होत आहेत. आज भर रस्त्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत. गुंडागिरी किती वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहेच. महाराष्ट्राचं बिहार झाल्यासारखं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये गुंडा राज चालू झालेला आहे. या गुंडा राजच्या विरोधामध्ये आज विरोधी पक्ष सरकारला जाब विचारत आहे. परंतु सरकार या प्रश्नांवरती चुप्पी साधून बसलेला आहे. आणि याचंच लक्ष भरकटवण्यासाठी आज सरकारच्या माध्यमातून हिंदी आणि मराठी भाषिकांमध्ये वाद निर्माण करून या प्रश्नांना बगल देण्याचं काम करत आहे. म्हणून विरोधी पक्ष असो आणि सत्ताधारी असो, विरोधी पक्षांनी या सगळीकडे दुर्लक्ष करून आज महाराष्ट्रातील तमाम जनतेचे प्रश्न या पावसाळी अधिवेशनामध्ये उठवले पाहिजेत. आणि या जनतेच्या प्रश्नांना आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. होय, जनता आज त्रस्त आहे. रोजगार नाही आहेत. आज महाराष्ट्रातील तरुणांकडे रोजगार नाही आहेत. महिलांवरती अत्याचार होत आहेत. या अत्याचाराच्या विरोधामध्ये, बेरोजगारीच्या विरोधामध्ये आणि आपले प्रकल्प बाहेर चालले आहेत. रोजगार बाहेर जात आहे. बाहेरच्या राज्यामध्ये रोजगार पळविला जात आहे. याच्या विरोधामध्ये सरकारने आवाज उठवून या महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना या ठिकाणी बगल न देता या महाराष्ट्राचे जनतेचे प्रश्न विधिमंडळामध्ये मार्गी लावून यांची समाधान या जनतेला दिलं पाहिजे. आणि विरोधी पक्षाचं काम हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असू द्या किंवा विविध आपले महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते असतील, यांनी सर्वांनी या दिवाळीपासून पावसाळी अधिवेशनामध्ये या सरकारला जाब विचारून त्याची जी काही प्रश्न आणि उत्तरे या जनतेच्या माध्यमातून त्यांना विचारावे आणि त्याचा जाब या जनतेला पुन्हा देण्याचा आपण प्रयत्न करावा. विरोधी पक्षाकडनं अपेक्षा आहेत. विरोधी पक्ष एकवटला तर सत्ताधाऱ्यांना पण त्यांची जागा दाखवून देईल. म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या सरकारला जाब विचारला पाहिजे आणि महाराष्ट्राचं कल्याण केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण केलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सरकारला जाब विचारा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा. हा एक छोटासा शिवसैनिक म्हणून या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे. जनतेचं प्रश्न आणि जनतेचे जे काही अडचणी असतील, जे काही जनतेच्या भावना असतील, त्या भावनांना साथ द्या. आणि या मराठी आणि हिंदी या प्रश्नाला पण आपण जास्तीत जास्त या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण सरकारला धारेवर धरावं आणि जाब विचारावा की होय, हिंदी सक्ती आम्हाला नको आहे. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी ही बोलता आलीच पाहिजे आणि मराठीच पाहिजे.
पहिलीपासून हिंदी सक्तीचा कायदा या सरकारने काढलेला आहे. हे जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी आणि हे भ्रष्टाचार आणि हे घोटाळे लपवण्यासाठी हा नवीन पिल्लू आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेला आहे. आणि हा पावसाळी अधिवेशन काढून नेण्याचा हा वेळ काढून नेण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. तरी आपण सर्वांनी याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राचं कल्याण करावं हीच आपली अपेक्षा, हीच आमची अपेक्षा.